Good morning all of you. My name is Ushmi Gungatibi. मी माझे 10th इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कंप्लीट केलेले आहे. आज मी तुम्हाला गुरु कॉम्प्युटरचे मागच्या हप्त्यात झालेले कनेक्टिव्हिटी आणि डिस्कनेक्टिव्हिटी ऑफ हार्डवेअर हे सांगणार आहे. याच्यात आम्हाला नवीन काही शिकण्यात भेटलेलं आहे. ज्याच्यात हे सीपीयू नसताना एक कॅबिनेट आहे असं सांगण्यात आलेलं आहे. याच्यात जे सीपीयू आहे ते मदरबोर्डमध्ये पेस्ट केलं गेलेलं असते. इथं हे आपल्याला कोणीच सांगितलं नाही, पण गुरु कॉम्प्युटरची आपल्याला एक्सपिरियन्स दिला गेलेला आहे. या मदरबोर्डमध्ये खूप सारे USB पोर्ट्स असतात. तिथं रॅम असतो आणि खूप सारे नवीन गोष्टी असतात जे आपल्याला कोणीच सांगू शकत नाही, पण गुरु कॉम्प्युटरची ही नवीन माहिती आपल्याला दिली जाते. आज मी तुम्हाला या USB पोर्ट्स मध्ये कोणकोणचे पार्ट्स वेस्ट होते ते सांगणार आहे. हा आहे बायोमेट्रिक. याच्यावर आपण आपले थंब बाकीचे फिंगर्स स्कॅन करू शकतो, जिने आपले फिंगरप्रिंट कॉम्प्युटरवर शो होते. हे आपल्याला आधार कार्डच्या कॅमेरामध्ये जास्त दिसले जाते. हा आहे माऊस. तुम्ही माऊस कॉम्प्युटर लॅब मध्ये दररोज पाहिला असेल. याच्यातून आपण लेफ्ट बटनचे 90% पेक्षा जास्त वापर करतो. या बटनाने खूप सारे कामं होते जे आपल्याला कॉम्प्युटर वर्क करण्यासाठी हेल्प करते. गुरु कॉम्प्युटर्सने आपल्याला सांगितलेलं आहे की म्हणजे मॉनिटर काम करताना फक्त माऊस आणि कीबोर्ड यूज नाही करताना अख्ख्या मॉनिटरचा यूज करायचा असते, अख्ख्या पार्ट्सचा यूज करायचा असतोय, जेणे आपले काम सोपे होते आणि आपले एक्सपिरियन्स लोकांना दाखवला गेला जातो. हा सुद्धा आपण मदरबोर्डच्या वेब पॅनल मध्ये करू शकतो. हा आहे वेब कॅमेरा. याने आपण मॉनिटर ठेवून आपले लांबचे आपण लाईव्ह रेकॉर्डिंग करू शकतो. कोविडच्या टाइममध्ये जास्त करून शिक्षक याचा यूज करून आपल्या संग लाईव्ह मीटिंग करायची. याला सुद्धा USB केबल असल्यामुळे हे पण मदरबोर्डच्या बॅक पॅनल मध्ये कनेक्ट होऊ शकतो. ही आहे एक्सटर्नल केबल. याला बोनस पॉइंट सुद्धा म्हणू शकतात. आता इथं बघू शकतात की इथं USB केबल कनेक्ट करण्याचे पार्ट संपलेले आहेत. याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा पार्ट्स असतात जेणे आपण अजून मॉनिटरचे कनेक्ट होणारे पार्ट जसे की स्कॅनर, प्रिंटर हे कनेक्ट करू शकतो. हा SMPS म्हणजे स्विचड मोड पॉवर सप्लाय युनिट. मदरबोर्डच्या या साइड मध्ये असं पेस्ट केला जातो जेणे कॉम्प्युटर कूल होतो. जर आपण काही गेम्स खेळत असलो याच्यावर मॉनिटर गरम होतो त्यावेळेस गेज कमी होते. हा आहे हार्ड डिस्क. 250 GB चा आहे. याच्यामध्ये सगळं परमनंट डाटा स्टोअर केला जातो व सगळ्यात डाटा स्टोअर असताना तो डाटा डिलीट करायचे का नाही हे आपल्या हातात असते. हे स्टोरेज फुल झाल्यावर आपण नवीन हार्ड डिस्क सुद्धा त्याच्यात टाकू शकतो व याच्यामधला डाटा कधीच इरेज होत नाही किंवा संपत नाही, जे की मदरबोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट होतात व मॉनिटर सुद्धा कनेक्ट होतात. हा आहे VGA केबल. याने मॉनिटर मध्ये जे पण पिक्चर्स दिसते किंवा याच्या स्क्रीन वरती जे पण चित्र आपल्याला दिसते ते या केबल मुळे दिसते. मी गुरु कॉम्प्युटर्स मध्ये या केबल मुळेच खूप सारे काम करू शकलो. जर एक केबल नसली तर आपल्याला मॉनिटर काही शो केला जाणार नाही.
गुरु कॉम्प्युटर्सच्या इथं आपल्याला याच केबलमुळं पासपोर्ट साईज फोटो दाखवता आले व त्यांची प्रिंट कशी काढायची हे सांगण्यात आले. चालू करू शकत नाही. ही केबल मॉनिटर साठी खूप इम्पॉर्टंट आहे. केबल LAN केबल या केबल मुळे मॉनिटर मध्ये नेटवर्क जातं ज्याने आपण इंटरनेटचा वापर नीट करू शकतो. ही केबल नसल्यावर मोबाईल मॉनिटर कॉम्प्युटर्सने आपल्याला असे एक्सपिरियन्स दिले जे आपली शाळा सगळं आपल्याला देऊ शकत नव्हती. आमच्या शाळेमध्ये कमीत कमी 10 वर्ष तरी आम्ही याला सीपीयूच म्हणायचो, पण गुरु कॉम्प्युटरने आम्हाला याला कॅबिनेट किंवा बॉडी असं म्हणायचं हे सांगितलेलं आहे. गुरु कॉम्प्युटर्सने आपल्याला नवीन एक्सपिरियन्स दिलेला आहे. मी तुम्हाला अजून एक ओपिनियन देतो की तुम्ही गुरु कॉम्प्युटर्सचे युट्यूब चॅनल आणि वेबसाईटला जाऊन सर्च करा व तिथं जाऊन त्यांचे व्ह्यूज बघा. थँक्यू.